लग्नाचं वय मुलीचं कमी का असलं पाहिजे आणि मुलाचं का जास्त असलं पाहिजे? असलंच पाहिजे असं नाही आहे. एखाद्या वेळेस मुलीचं वय जास्त असेल 2 वर्षांनी आणि ते स्थळ चांगलं असेल आणि मुलाचं 1-2 वर्षांनी कमी असेल तरी लग्न करायला हरकत नाही खरं पाहिलं तर. पण ही प्रथा किंवा ही परंपरा किंवा ह्याच्यावर जर शास्त्रीय भाषेत याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर मुलींच्या प्रजनन संस्थेमधल्या ही जी काही ॲडजस्टमेंट आहे ती लक्षात घेतली. मुलांना तसं नाही ना. मुलगा किंवा पुरुष 40, 45, 50, 60 वर्षाचा जरी झाला तरी हिज कॅपॅसिटी टू कन्सीव्ह इज द सेम. हां, म्हणजे त्याची जी शक्ती आहे निसर्गाने ती कमी केलेली नाही. अगदी 50-60व्या वर्षी जरी त्याचं लग्न झालं तरी व्यवस्थित ते सगळं होऊ शकतं. पण मुलींचं नाही. त्यामुळे मुलींचं वय जरा कमी असलं पाहिजे अशी प्रथा, रूढी, परंपरा ही आहे आणि त्याला शास्त्रीय आधार पण आहे. आत्ता सध्याचं जे प्रमाण आहे सर, मात्र मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. बऱ्याच समाजामध्ये मुलींचं प्रमाण तर खूपच कमी घटत आलेलं आहे. आणि शिक्षणाचं प्रमाण पाहिलं तर मुली उच्च शिक्षित जास्त आहेत. शिक्षणामध्ये मुली पुढे येतात मुलांपेक्षा. आणि त्यामुळे होते काय की बऱ्याच ठिकाणी मुलींची वय वाढतात, अनुरूप स्थळ भेटत नाही किंवा मुलींमध्ये गॅप खूप असतो वयाचा. तर जो हे एज डिफरन्स आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकतो आपण? एज डिफरन्स हा आता कमी कमी होत चालला आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स सारख्याच वयाचे मुलींचे आता लग्न होतात किंवा 1-2 वर्ष. पूर्वी म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल किंवा श्रोत्यांना सुद्धा माहिती असेल की माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आईच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर होतं. पूर्वी इतके अंतर असायची, आता नाही आहे. आता 4 आणि 5 वर्षाचे अंतरसुद्धा जास्त गृहीत धरलं जातं. 2 ते 3 वर्षाचं अंतर म्हणजे जी कॉम्पिटॅबिलिटी, जी अनुरूपता आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ती किंवा ती मॅच्युरिटी ही ठीक आहे. म्हणजे लग्नाच्या वयामध्ये दोघांमध्ये अंतर जास्त असायला नको. किती म्हणजे 2 to 3 years. आता आपण रमेश आणि सविताच्या बाबतीत घेतलं म्हणजे इथे होते की सविता त्याच्यापेक्षा मोठी आहे. तर मग काय करावं त्यांनी? नाही, अगदी वयाने मोठी आहे एवढाच जर क्रायटेरिया लग्न ठरवत असताना गृहीत धरू नये. अच्छा, समजा 1-2 वर्षांनी ती मोठी आहे, इट्स ओके. पण ते दोघांची कॉम्पिटॅबिलिटी काय आहे, ते स्थळ, सविताचं स्थळ रमेशसाठी आणि किंवा रमेशचं सवितासाठी योग्य आहे की नाही सर्वार्थाने, शिक्षणाच्या दृष्टीने, आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने, 2 कुटुंब एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून वगैरे सर्वार्थाने जर ते जुळण्यासारखं असेल तर वय हा काय क्रायटेरिया ठेवू नये असं मला तुम्हाला सांगायचं. अच्छा, 3-4 वर्ष, 2-3 वर्ष कुणीही मोठं असेल तरी हे फक्त एवढंच भान आहे की मग ती जर वयाने मोठी असेल तर तिने प्रेग्नन्सीचा चान्स लवकर घ्यायला पाहिजे असं म्हणू आपण फार. अच्छा, म्हणजे अगदीच 30 to 35 मध्ये वगैरे जर असेल तर. आपण म्हणजे हा मुद्दा ह्याच्यामुळे निघाला होता की आपल्या गावाकडे असं पाहिलं जातं की मुलगा हा सर्वार्थाने म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये मुलींपेक्षा वरचढ असावा. हो, तिला पण असं वाटत असतं ना, आपल्यापेक्षा जास्त पॅकेज किंवा पगारवाला पाहिजे, आपल्यापेक्षा जास्त उंचीचा पाहिजे, असं काही खरं पाहिलं तर गरज नाही. पण माझ्यापेक्षा थोडासा उंच नवरा पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेला पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त त्याची आर्थिक परिस्थिती चांगला असलेला पाहिजे. का बरं असं का झालं? असं आजही प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यात आहे की नाही हो, तो तेवढा शिकलेला नाही. ठीक आहे ना, ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे तो ग्रॅज्युएट आहे, काय बिघडलं कुठं? दोघंही जर एकमेकांशी चांगल्या पद्धतीने राहणार असेल तर काहीच हरकत नाही ना. पण आपल्याकडची पुरुषप्रधान संस्कृती, आपली जी काही पेट्रियार्की ज्याला म्हणतो, पुरुषप्रधान समाज आहे आणि पुरुषाचं वर्चस्व हे अनादिकालापासून पर्टिक्युलरली भारत आणि एशियन कंट्रीजमध्ये खूप आहे.
त्यामुळे हे असं होतं. त्यामुळे पुरुषाच्या उंचीला, पुरुषाच्या शिक्षणाला, पुरुषाच्या आर्थिक, आणि हिला पण असं वाटत असतं गंमत, ही जी सविता आहे ना तिचं पॅकेज जास्त असतं आणि त्या रमेशचं पॅकेज एखाद्या वेळेस कमी असलं ना, बाकी सगळं, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतोय की माझ्याकडे असे आईवडील आले होते की सगळं काही जुळतंय हो, पण आमची सविता म्हणते की त्याचं पॅकेज जरा कमी आहे, मग कसं करावं की नाही. मी म्हणलं तुम्ही बाकीचं सगळं जुळत असतं, पॅकेजचा काय विचार करता. त्याचं पॅकेज वाढेल, हिचं पॅकेज कमी होईल, दोघांचं मिळून एकमेकांना आर्थिक आधार हातभार झाला, वैवाहिक जीवन सुखी. त्यात तुझं माझं काय असतं कमी जास्त. हे तुझं माझं असं नसतं. म्हणजे आता मी वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहे, म्हणजे मी वैद्यकीय व्यवसाय करतो. तर पती पत्नी डॉक्टर असल्यानंतर, डॉक्टर पती पत्नीचं उदाहरण देतो ह्याच्यामध्ये, पती आणि पत्नी दोघे डॉक्टर असल्यानंतर नवऱ्याची कमाई आणि बायकोची कमाई ही अगदी सारखीच असते का. कधी नवरा डॉक्टर आहे त्याची कमाई जास्त असू शकते, बायकोची कमी असू शकते, किंवा उलटसुद्धा असू शकते. त्यामुळे मीच कमवायला लागलो म्हणून घर चालतंय असं नवऱ्याने किंवा बायकोनी म्हणू नये जेव्हा दोघंही कमावणारे आहात. मला एक डॉक्टर मित्रांनी फार इंटरेस्टिंग सांगितलं, म्हणजे हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. आम्ही हा प्रश्नच ठेवला नाही म्हणून. नवऱ्यानी आणि बायकोनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमावलेले पैसे पाकिटातून काढायचे आणि एका कॉमन ड्रॉवरमध्ये टाकून द्यायचे, न मोजता. अच्छा. न मोजता कॉमन ड्रॉवरमध्ये टाकून द्यायचे. आता काय, कोणी किती कमावलं हा प्रश्नच एलिमिनेट होऊन जातो ना. सगळे आपलेच पैसे आपल्याच वैवाहिक जीवनासाठी, आपल्या संसारासाठी लागणार. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.